हॅलो. सो आज काही एक्सपिरियन्स शेअर करायचा वाटतो आहे लाईफमधला. सो रडून वगैरे सगळं माझं झालेलं आहे ऑलरेडी. यू कॅन सी माय आयज आर टोटली वेट. खूप रडून झालेलं आहे माझं. रिझन बिहाइंड दॅट इज की थोडा वेळ पूर्वी आता मी स्टेटसला एक फोटो टाकला माझ्या डॅडसोबत, आणि दॅट वॉज द ग्रेट पिक्चर ऑफ माय लाईफ. आय कॅन सी एवढी मोठी मी सलमान खानची फॅन आहे, पण त्याच्यासोबत पण फोटो क्लिक केल्यावर मला एवढा आनंद नाही झाला जो मी आज डॅडसोबत फोटो क्लिक केला. माझे डॅड फोटो क्लिक करायला पण नाही बोलतात, पण तरी पण आज काय होतं काय माहिती. इट वॉज माय डे अँड इट वॉज टोटली माय डे. सो आज डॅडने पिक्चर पण क्लिक केला माझ्यासोबत. मला ते खूप आवडलं आणि ही वॉज हॅविंग अ स्माइलिंग फेस ऑल्सो. आणि राईट नाव आय एम अर्निंग गुड. आता मी खूप चांगलं अर्न करते, स्वतःच्या पायावरती मी उभी आहे. तर मग त्याच्यातलं फुलाची पाकळी जेव्हा माझ्या कमाईमधले मी अर्धा हिस्सा माझ्या डॅडला देते किंवा आज मी दिला, तर तो खूप आनंदाची गोष्ट होती आज माझ्यासाठी. दॅट वॉज व्हेरी मच ॲप्रिशिएटिंग मला थिंग आय कॅन से. अँड मम्मी मला नेहमी बोलते की जेव्हा तू घरात नसते तेव्हा पप्पा नेहमी तुझी तारीफ करतात, प्रशंसा करतात, तुझ्याबद्दल चांगलं बोलतात. बट मी मम्मीला बोलायची गप काय पण बोलतेस, खोटं आहे, असं काही नाही आहे. बट टू बी व्हेरी फ्रँक, आज माझ्या डॅडने मला स्वतःला यू आर अ व्हेरी ब्रेव्ह गर्ल अँड आय एम प्राऊड ऑफ यू. माझे शब्द पण आज हे झाले. यू आर अ व्हेरी ब्रेव्ह गर्ल अँड आय एम प्राऊड ऑफ यू टू हॅव अ डॉटर लाईक यू, बिकॉज यू हॅव दॅट काइंड ऑफ पोटेन्शियल जे सहजासहज कोणत्याही मुलीमध्ये नसतात. आणि आज माझ्या डॅडने माझी आज तारीफ केली. इट हॅज ऑलमोस्ट मला हे ऐकण्यासाठी मला 30 इयर्सचा प्रवास मला करावा लागला. बिकॉज राईट नाव आय एम 30. सो मला माझ्या डॅडने आज माझी प्रशंसा केली. ही खूप 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 जास्त मला आवडली ही गोष्ट. खूप म्हणजे खूप. इट हॅज ऑलमोस्ट टेकन 30 इयर्स. 30 वर्ष लागले या कानाला हे ऐकायला की डॅड आय एम समथिंग डिफरंट फ्रॉम एव्हरीवन. पप्पा मी तशी आहे का, पप्पा मी तसं ब्रेव आहे का, हे ऐकण्यासाठी मला 30 वर्ष गेले. अँड टू बी व्हेरी फ्रँक, आय वॉज फुल ऑफ टीयर्स. मी सहजासहज लवकर कॅमेऱ्यासमोर रडत नाही. नेहमी मी कॉमेडी व्हिडिओज वगैरे बनवत असते, काही ना काही करत असते. पण तरी पण माझं रडून झालेलं आहे. सो आय वॉन्ट टू टेल यू, आय वॉन्ट टू टेल ईच अँड एव्हरी वन, आय वॉन्ट टू टेल दिस थिंग्स की हजबंड, बॉयफ्रेंड, ससुराल, हे सगळं काही मॅटर करत नाही. दिस आर द बुलशिट थिंग्स आय कॅन से. आईवडिलांना जगात सर्वात जास्त हॅपी ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि जगातली सर्वात जास्त हॅपीनेस म्हणजे कोणती जर आहे तर ती आईवडिलांना खुश ठेवण्यामध्ये आहे, त्यांना दुखवण्यामध्ये नाही आहे. आणि आज मी हे जाणवलेलं आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या कमाईमधले 2 पैसे जेव्हा आईवडिलांना देतात, तेव्हा जेव्हा तुमच्या पाठीवरती थाप मारतात, एक म्हणतात ना, थाप मारतात, प्रशंसा करतात तुमची तेव्हा. सो दॅट इज आउट ऑफ दी वर्ल्ड. हब्बी टब्बी चब्बी जे काय देतो घेतो ते तर सगळं नकली आहे, बुलशीट आहे. ससुराल में तुम कितना भी तुम्हाला गाजावाजा करू, ते पण सगळं बुलशीट आहे. पण आईवडिलांच्या घरी असताना नक्कीच आईवडिलांच्या खुशीचा विचार करा. दॅट इज द बेस्ट फिलिंग यू विल हॅव इन युअर लाईफ. अँड आय लव्ह माय डॅड अ लॉट. अँड आय एम टोटली, बोलतात ना, मी खूप बाहेरून कडक आहे पण मी आतून खूप इमोशनल आहे. मला ह्या जगामध्ये फक्त माझ्या मॉम डॅडला प्रूव्ह करून दाखवायचं आहे दॅट आय ॲम अ ब्रेव्ह गर्ल. not to the world, not to the the people around me, just to my dad and just to my mom and only to my parents. My life is only to my family, my life is only to my parents. uh, that's it. That's all I want to say. But keep your parents happy as much as you can.